मित्रांनो, त्यांनी काजू आणले होते, चाकरमाने आलेत म्हणून काजूची भाजी करण्यासाठी काजू आणले होते. मग आता हे कापतात आहेत बघा. हे बघा कसे कापतात आहेत. हाताला पिशवी लावून, चीक लागतो ना हाताला, पिशवी लावून कापतात आहेत. हे बघा, हे बघा. आणि हे किती सारे कापला नाही बघा. थोडीशी गर पण काढला नाही. हे बघा. आता याच्यामध्ये मी आमच्या शेतातून मी पावटा आणला होता, सोलून ठेवला आहे मी. त्या पावटा, शेगलाच्या शेंगा, काजूचे गर, वांग बटाटा एकदम मस्त चमचमीत भाजी बनवते. माझ्या मुलांना देते खायला. आलेत पालखीसाठी ना. हे बघा काय मस्त बघा बिया. आणि गर बघा कसे निघालेत मोठे मोठे. कसे कापतात आहेत बघा. हे बघा गर कसे काढतात आहेत. मला तर हे जमत नाही. आमचे हे आहेत ना, हे सर्व करतात बरोबर. हे बघा कसे काढतात आहेत ना. हे बघा, हे बघा कसे काढतात आहेत गर. हे बघा, हे बघा कसे काढतात आहेत. बघितलं किती मोठे मोठे आहेत गर. हे बघा, आज मी करते सीझनच्या पहिल्या हिरव्या काजूची भाजी. आणि मग त्या काजूच्या भाजीसाठी मी दुसरे कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत चला बघूया आपण. हे बघा हिरवे काजू, ओले गर. हे बघा, हे चांगलं कापून तुम्हाला मी दाखवलंच ना. आता काकानी सर्व मस्त व्यवस्थित कापलानी आणि त्याचे गर काढून पाण्यात टाकलानी, म्हणजे आता ना चीक नाही लागणार. हे बघा सकाळपासून ते बसले होते कापायला, तुम्हाला दाखवलं ना मी. आणि हे आमच्या शेतातला पावटा आणून मी सोलून ठेवला होता, माझी मुलं येतील म्हणून. आणि ही वांगी तर माझ्या अंगणामधलीच आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यासाठी मी घेतलं आहे कांदा एक कापून, टमाटर घेतलं आहे, चवीनुसार मीठ, हळद, हिंग, गरम मसाला, लाल तिखट आणि हे घेतलं आहे किचन किंग मसाला. आणि ह्या शेंगा पण माझ्या झाडावरचेच आहेत मित्रांनो. पण तुम्हाला मी एक सांगते, ह्या ज्या शेंगा आपण ज्या घालतो भाजीमध्ये, त्या ना पूर्ण सोलायच्या नाही, जरा जरा मधून मधून सोलायच्या. कारण का ह्या आता मातीमध्ये उगवत नाही, झाडावरच असतात. मग त्यांना पूर्ण ना स्वच्छ धुवून मध्ये मध्ये सोलायचं. कोण कोण काय करतात माहिती का, हे बघा असं पांढरं करतात आणि भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर ना नुसतं त्याचा मेन होतो. मग आपल्याला जे शेंगा टाकल्याच्यानंतर जे चावून चुपायची सवय आहे, तो आनंद येतच नाही, मजा येतच नाही, होय की नाही. म्हणून तुम्हाला मी सांगते बघा, पूर्ण सोलायचं नाही. हे बघा त्याची शेंग आहे ना चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. आणि जेव्हा आपण कापतो आणि असे वरून ओढतो ना चवलीच्या शेंगासारखी, मग तेवढी जी साल निघेल ना तेवढीच साल काढायची. दुसरं पूर्ण सोलून तिला हिरवीगार एकदम, हे बघा असं करायचीच नाही. हे बघा मी जरा जराच कुठे कुठे केलेलं आहे बघा. आणि मग ना हे अख्खीच्या अख्खी राहतात. आणि भाजी करता वेळी ना हे सोबत नाही टाकायचं, जरा थोड्या वेळाच्या नंतर टाकायचं. म्हणजे ना जो चावण्याचा आनंद आहे आणि चुपायचं, हा मजा येते मित्रांनो खरंच. आता हे सर्व रेसिपीचं साहित्य घेतलं आहे. हे सर्व भाजी माझ्या शेतातली अंगणातलीच आहे. आता मी इथे घेतले कढई आहे बघा, ही जाडी कढई आहे आणि त्याच्यात मी तेलसुद्धा टाकून घेतलं आहे. आता मी रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तुम्हाला नवीन ट्रिक सांगितली मी शेंगाची, नक्की एकदा करून बघा. पूर्ण सोललात ना आता सर्व गाल होतो, मग काय मजा मित्रांनो सांगा. कांदा मी तेलामध्ये टाकून घेतला आहे मित्रांनो. आणि हे बघा पावटा, वांगा, बटाटा हे सर्व एकत्र मिक्स करून मी धुवून घेतले. आणि हे शेंगा आहेत ना मी शेवटला टाकेन, म्हणजे शेवटला म्हणजे जरा हे भाजी टाकल्याच्यानंतर 5 मिनिटांनी टाकेन, नाही तर सर्व ती मेन होऊन जाणार. हे बघा या गावठी शेंगा आहेत आपल्या दारातल्याच, म्हणून मी हे पाण्यामध्ये ठेवलं आहे. हे काजू पण आहे ना, काजू आणि शेंगा मी दोन्ही सोबत टाकणार. हे पण जरा पाण्यात ठेवले म्हणजे चीक निघून जाईल ना. आता टाकते मी यात टमाटर. तुम्हाला एक सांगू का, सर्व भाजी आहे ना माझ्या अंगणामधलीच आहे मित्रांनो. माझी मुलं येणार ना म्हणूनसाठी मी काढली नाही. आणि माकडांवरती पण बरोबर लक्ष ठेवून होते मी. टमाटर पण काढून आहे ना मी पिकायला ठेवले होते बाहेरच. फक्त हे मसाले आहेत ना, हे तेवढे दुकानचे आहेत. कसं वाटलं, सर्व माझ्या घरातलंच. तर टाकते मी हिंग, हळद,
लाल तिखट तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व मसाले मी एकजीव करून घेते. हे बघा, मीठसुद्धा ना मित्रांनो चेक करायचा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मीठ अंदाजाने आपण टाकतो चवीनुसार, पण तरीसुद्धा चेक करायचं एकदा मध्येच. आता मी टाकते यात सगळे पावटा, वांग. हे बघा, हिरवे शेंगा आणल्या होत्या मी पावटाच्या शेतातून. एक ठेवला आणि नाही, बरं झालं हे जाऊन घेऊन आले पिशवी भरून. हे बघा, आता हे सर्व ना मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये आणि मंद आचेवरती ठेवते. काय मस्त रंग पण आला आहे बघा मित्रांनो. आता मी झाकण काढून बघते. वाव, काय रंग पण मस्त आला आहे आणि काय भाजी पण मस्त छान झाली आहे बघा. मीडियमच झाले. वाफ बघा किती येते कॅमेऱ्यावर. आता मी टाकते याच्यामध्ये. हे बघा, काजू काढले मी पाण्यातून, शेंगा पण चांगल्या धुवून घेतल्या. आता मी सर्व टाकते याच्यामध्ये. हे बघा, मी सर्व काजू शेंगा सर्व मिक्स करून घेतल्या आहेत बघा. आणि बघा शेंगा सर्व अख्ख्या आहेत बघा. आता 5 मिनटं मी झाकण मारून ठेवते. मी मीठ चेक करण्यासाठी जरा टेस्ट करून बघितलं की मीठ आहे की नाही बरोबर. पण मित्रांनो मीठ तर कमी आहेच, कारण का माझ्या हातून मी कमीच मीठ कमीच पडतं. आमच्या ह्यांना मीठ खारट जरा जरी असेल ना तरी जेवणार नाहीत. मग मी मीठ चेक करण्यासाठी जरासं टेस्ट केलं मित्रांनो. आहा, अशी टेस्ट आली ना त्याच्यामध्ये. मीठ जरा कमी आहे पण ज्या भाजीला चव आहे, कारण का माझ्या सर्व अंगणात रुजवलेली ही भाजी आहे. मग त्या बिना केमिकलची भाजी एवढी चव आली ना त्या भाजीला मित्रांनो, काय सांगू. आज मी कढई भरून भाजी केली, कारण का माझ्याकडे चाकरमाने आलेले आहेत, माझा नातू आलेला आहे. मग त्याला काजू आवडतात. मग सीझनच्या वेळेला ह्या ओल्या काजूची मी भाजी केली आहे, सर्व माझ्या अंगणातली भाजी मिक्स करून. कशी वाटली मित्रांनो. आता मी याला ना आणखीन 5 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे काजू आणि शेंगा चांगले शिजून येतील, होय की नाही मित्रांनो. थोडा वेळ झाला मी ढाकून ठेवलेलं, तर बघते शेंगा शिजल्यात का. वाव, काय छान झाली आहे भाजी बघा. हो, वाफ बघा काय मारते आहे. हे बघा मस्त शेंगा बघा अख्ख्याच आहेत. काजू बघा, काजू पण अख्खे गर दिसतात आहेत, होय की नाही. साखरमणी खातील ना हो, आठवण तरी काढतील बाबा. कोकणात गेलो आम्ही, खाल्लं आमच्या अंगणातली भाजी आणि रानातले काजूचे घर, हिरवे काजूचे घर, होय की नाही. भाजी पूर्ण तयार झाली आहे मस्त. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते मित्रांनो. हे बघा, रस्सा पण काय मस्त फतफतीत झालं आहे, एकदम छान बघा आहे ना. आता मी सर्व करून दाखवते. सुगंध पण छान येतो आहे मित्रांनो. वाव, काय मस्त बघा. गावरान पद्धतीने बनवलं आहे, सर्व गावठी भाजी. हे बघा मित्रांनो, तोंडाला पाणी सुटलं ना. हे बघा, माझी मुलं पण खूप खुश होतील. बघा काय सुंदर भाजी झाली आहे. गावरान पद्धतीने केलेली काजूच्या सीझनमधली हिरव्या काजूची मिक्स भाजी. आणि भाजी सर्व माझ्या अंगणातली असल्यामुळे एक नंबर भाजी झाली. मित्रांनो, माझी भाजी कशी वाटली, ही भाजीचा व्हिडिओ आहे ना, तुम्ही तुमच्या मैत्री मित्रांना सर्वांना शेअर करा, कुटुंबामध्ये सर्वांना शेअर करा. छान मी व्हिडिओ बनवला आहे आणि कसा झाली आहे भाजी ती नक्की मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला नक्की मला सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.